थेट जाऊयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत। आणि तुम्ही ते त्यांची खिल्ली उडवता, ज्याच्या भरोश्यावर तुम्ही 2014 मध्ये 2019 मध्ये तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणले आणि तुमच्या आजूबाजूला जे बसले आता राहिलेले ते सुद्धा मोदीच्या कृपेने आले आणि त्यांची खिल्ली उडवणे, त्यांच्याबद्दल एकेरी बोलणे हा स्पष्ट बेईमानीपणा आहे। ही बेईमानी आहे आणि 2024 मध्ये मोदींचं वादळ येऊ द्या, ती मशाल तशी विझणार नाही तर बघू आपण, पक्की विजय मशाल तर विझेलच, किती मशाल लावा त्या विझणारच आहे मोदींच्या वादळामध्ये। त्यामुळे मोदीजींची बरोबरी करू नका, कुठं सूर्य कुठं तुम्ही। त्यामुळे बोलताना जरा तारतम्य पाळलं पाहिजे उद्धव ठाकरेजींनी। मागे मी सांगितलं होतं की सार्वजनिक स्वरूपाने व्यक्तिगत टीका करू नये सार्वजनिक याच्यामध्ये, आणि व्यक्तिगत टीका टिप्पणी करून नेतृत्वाचा अपमान करू नये। ते वारंवार करताय, स्फोट होऊ शकतो एखाद्या दिवशी। मोदीजींना वारंवार एकेरी शब्दात उल्लेख करणे याचा स्फोट कधी ना कधी होऊ शकतो। मी मागे सांगितलं होतं की उद्धवजी देवेंद्रजीवर, अमित भाईवर, मोदीजीवर बोलताना थोडं तारतम्य पाळा। असंतोष कधी होईल मला माहिती नाही, पण पुन्हा त्यांनी ते चूक केली काल। पुन्हा चूक करणे हे जाणीवपूर्वक करताय, जाणीवपूर्वक मोदीजींना त्या ठिकाणी एकेरी शब्दात बोलताय। शेवटी कधी ना कधी हा निर्णय होईलच, असंतोष भडकेलच। तुम्ही म्हणता स्फोट होऊ शकता, म्हणजे नेमकं तुम्हाला काय सूचित करायचं आहे? किती दिवस एकेरी बोलण्याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळायचा? किती दिवस? म्हणजे यांना खुली छूट दिली आहे का एकेरी बोलण्याची? या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का? हे संस्कार आहेत का? लोकांना संस्कार शिकवतात। धृतराष्ट्रासारखे तुम्ही आंधळे झाले होते, सत्तेचं व्यसन लागलं होतं तुम्ही आणि तुमचा मुलगा, बाकी तुम्ही कोणालाच काही ठेवलं नाही आणि म्हणून लोक तुमच्यापासून दूर गेले। आता आमचा का दोष आहे? तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळू शकले नाही, आमचा का दोष आहे पक्षाचा? आमचा तर उलट तुमच्यावर उपकार आहेत की तुम्हाला 14 मध्ये आम्ही सरकारमध्ये आमच्यासोबत तुम्ही आले, वेगळे लढू नये, तुम्हाला सारखं मंत्रिपद मिळाले, देवेंद्रजींनी तुम्हाला भावासारखं प्रेम केलं, 5 वर्ष मातोश्री जे जे सांगितलं ते सारं केलं देवेंद्रजींनी। भारतीय जनता पार्टीचं एखादं काम कमी झालं पण उद्धव ठाकरेजींनी सांगितलेलं प्रत्येक काम देवेंद्रजींनी केलं। त्यांनी जाहीरपणे सांगावं की देवेंद्रजींनी भावासारखं त्यांना प्रेम केलं नाही का 5 वर्ष? त्यांना कुठं मागे ठेवलं का? त्यांची कुठली गोष्ट देवेंद्रजींनी पूर्ण केली नाही आणि एकदम त्या ठिकाणी मग 19 मध्ये तुम्ही या अवस्थेमध्ये आले, ती अवस्था तुम्ही करून घेतली आणि त्यामुळे तुमच्यामुळे तुमची अवस्था झाली आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही आहे। तुमचे लोक निघून गेले, तुम्ही बेईमानी केली, बेईमानी लोकांना पसंत आली नाही, निघून गेले लोक। आता ते भावचळल्या परिस्थितीत मोदीजींना टीका टिप्पणी करतात। एक काळ असा होता की डायसवर मोदीजी जगातले सर्वोत्तम नेते कसे आहे हे उद्धवजी सांगायचे। मागचे जुने भाषण विसरले, ते जुने भाषण उद्धवजी विसरले आहेत। तर मला वाटतं त्यांनी थोडा हात, त्याला शांत वेळ असेल तर उद्धवजींनी जुने भाषण काढून बघावे। काल शरद पवार असं बोलले की आज महाविकास आघाडी आहे, मात्र उद्याच्या निवडणुकांमध्ये ही महाविकास आघाडी राहील की नाही हे आता सांगता येणार नाही। शरद पवार साहेब काय बोलले त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांचा